नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज दोन्ही ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये सभा होत आहे। ही सभा राज्यातील पहिली सभा असून या उमेदवारांना नेमकं सभेबद्दल काय वाटतं, खरं तर हे मनसे आणि शिवसेनेचे उमेदवार आहेत। आपण जर बघितलं तर यंदा नाशिक महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे आणि शिवसेनेची ठाकरे गटाची युती झालेली आहे। युतीमध्ये आपण निवडणूक लढत आहेत, काय सांगा? खरं तर आपण आज बघितलं की नाशिक महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होऊन जवळजवळ 15-20 दिवस उलटलेले आहेत आणि त्याचबरोबर आम्ही ज्यावेळेस लोकांशी बोलतोय नाशिकमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाने त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते यांच्यावर जो अन्याय केला आणि काल तर एक कळस झाला की त्यांचे जे शहराध्यक्ष त्यांनी त्यांचे जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांना सांगितलं, विचारलं गेलं की त्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना तुम्ही गाजर दिलेले तर त्या गाजरांचं काय करणार, तर आम्ही हलवा करून खाऊन घेणार। म्हणजे हे खरं तर लज्जास्पद वक्तव्य होतं की ज्या लोकांनी रक्ताचं पाणी करून तो पक्ष वाढवला आणि आज पक्षाचे चांगले दिवस आल्यानंतर त्या लोकांना तुम्ही बाजूला सारताय, हे खरंच खूप चुकीचं आहे। आणि अशातच महाराष्ट्राकडे जो महाराष्ट्राचा आपण राजकारणाचा बघतोय, जो चिखल झालेला आहे, पक्ष फोडला जातोय, घरात भांडणं लावले जात आहे, किती विविध प्रकारे कुठल्याही परिस्थितीत फक्त सत्ता मिळवायची, सत्ता हे ध्येय ठेवलेले आहे। परंतु सन्मान्य राजसाहेब असतील यांनी अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण कधीही केलेलं नाही आहे। आपण महानगरपालिकेचा 2012 ते 2017चा कालावधी बघितला असेल, ज्या ज्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्ते केले, म्हणजे मी आज तर भाजपाचा तो एक त्यांचा जाहीरनामा वाचला, तर जितके जाहीरनाम्यामध्ये त्यांनी मुद्दे टाकलेले होते ते सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रकल्प होते। रिंग रोड 56 जे आम्ही वाहतूक बेटं बनवली होती, सुंदर वाहतूक बेटं बनवली होती, त्या सर्व वाहतूक बेटांचं नासधूस केली ह्यांच्या सत्ता काळामध्ये ती झाली। आणि आज तेच तुम्ही लोकांना ते आश्वासन देत आहे। महानगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतरून किती चांगल्या प्रकारे काम केलं गेलं हे नाशिककरांच्या जनतेच्या लक्षात आहे। आणि सर्वात महत्त्वाचं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ता काळामध्ये कुठल्याही प्रकारचा शून्य म्हणजे एक सुद्धा भ्रष्टाचाराचा आरोप हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर झालेला नाही। सन्मान्य राजसाहेबांची तेवढी करडी नजर ही नाशिक शहरावर होती, त्यांच्या आवडीचं शहर होतं आहे। तुम्ही स्वतः उमेदवार आहात, मनसेकडून आपण निवडणूक लढतायत, काय सांगा? जसं की सांगण्यात आलं, राजसाहेबांच्या काळात, आमच्या सत्तेच्या काळात या शहरात भ्रष्टाचार हा कुठल्याही प्रकारचा झालेला नाही आहे। आणि युतीच्या संदर्भात बोलायचं झालं तर आज घराघरात इतका उत्साह आहे, लोकांना खूप आनंद झालेला आहे की दोन्ही भाऊ एकत्र आलेले आणि ते आता आम्हाला विजयाच्या वाटचालीवर मदत करणार आहेत। दोन्ही भाऊ आज एकत्र येत आहेत, तुम्ही देखील उमेदवार आहात, मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत, दोन्ही बंधूंची एकत्रित सभा आहे, काय वाटतं? या सभेचा निश्चितच या महानगरपालिकेवर परिणाम होणार आहे। अनेक जुन्या नाशकामध्ये शिवसेनेची स्थापना करण्याची पहिली बैठक विमादी पटवर्धनांच्या वाड्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये झाली। जुन्या नाशकामध्ये हे रोवल्या गेल्या असल्यामुळे इथे अनेक शिवसैनिक इथे निर्माण झाले, परंतु शिवसेना या पक्षाने ठाकरे परिवाराने अनेकांना मोठं केलं, परंतु ते सर्व पक्षाला सोडून गेले। निष्ठावान शिवसैनिक हा आज आहे तिथेच राहिलेला आहे। ठाकरे परिवारांवर त्यांची निष्ठा आहे, ठाकरे परिवारांवर निष्ठा असल्यामुळे इथे निश्चितच महाविकास आघाडीचा विजय निश्चितच होणार आहे अशी सर्व शिवसैनिकांमध्ये आशा आहे। निश्चितच आपल्यासोबत आणखी काही शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत, काय वाटतं आजच्या सभेनंतर परिवर्तन होईल? 100% परिवर्तन होणार। गेल्या 5 वर्ष म्हणजे 9 वर्षापूर्वी जे काही मनसे आणि अपक्ष आघाडीचे आघाडी होती, त्यामध्ये मी त्या आघाडीचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे बरोबर। आणि जी काही डेव्हलपमेंट झाली त्यावेळेसची, त्याच्यात आमचा सिंहाचा वाटा आहे, कारण त्यावेळेस आम्ही कुंभमेळा आमच्या उपस्थितीत तो पार पाडला होता। त्या कुंभमेळ्यात आमचा सक्रिय सहभाग होता आणि त्याचं नियोजन नाशिक महानगरपालिकेने केलं होतं। अतिशय सुंदर नियोजन झालेलं होतं। मग शहरातले रिंग रोड असतील, घाट बांधाचे प्रकल्प असतील, येणाऱ्या भाविकांना जास्तीत जास्त सवलती कशा मिळतील किंवा त्यांचे भाविकांना आणि साधू संतांना हे कसं मिळेल प्राधान्य, याच्याकरता मनसे आणि आमची जी काही सत्ता होती त्यात 100% आमचा मोठा सहभाग होता आणि त्या पद्धतीने आम्ही ते नियोजन केलेले होते। आजही जे रिंग रोड केलेले त्याची क्वालिटी बघा आणि गेल्या काही वर्षात झालेले रस्ते बघा, याची क्वालिटी जर बघितली तर प्रचंड मोठा भ्रष्टाचार ह्या महापालिकेत फक्त भ्रष्टाचार झाला, म्हणजे ते पण 30% कमिशन घेऊन। म्हणजे असं नाही का
पूर्वीच्या काळात आणि आत्ताच्या काळात लोक म्हणतात जमीन आसमानचा फरक झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, या भाजपमध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांच्यावर अन्याय करून नवीन पक्षात घेऊन त्यांना आमच्या समोर उमेदवारी करायचे हे केलेले, त्यांना जनता आणि भाजपच धडा शिकवला असं वाटतंय. आपण जर बघितलं तर खरं तर आपला हा जो पॅनल आहे आगळा वेगळा आहे. सोबत आपल्या मनसे आहे, शिवसेना आहे, आपण काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. आपल्यासमोर भाजपचे जे आहेत आपल्याच घरात उमेदवारी आहे. काय सांगाल, एकाच पॅनल एकाच प्रभागात आहात? नाही, हा शेवटी काय ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न असतो आणि वरती नियमाप्रमाणे ठरलेलं का महाविकास आघाडीबरोबर आपण काम करायचं. आमचं पहिलं पॅनल ठेवलं होतं, त्या पॅनलप्रमाणे पॅनलचे जे उमेदवार आहेत त्यांनी त्यांची वाट रस्ता म्हणजे त्यांनी त्यांचा रस्ता पसंत केला आणि आम्ही महाविकास आघाडीबरोबर मी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून मी काम करते. आज 1992 पासून मी महानगरपालिकेमध्ये काम करत आलेले. बघितले पहिल्यांदा जे पहिल्या वर्षी जे कामं झाले त्याच्यानंतर कामांची क्वालिटी राहिलीच नाही. आणि आता फक्त आपलं येणारा शिवोत्सव आणि नाशिककरांची सेवा कशी घडल या कामासाठी आपण ह्या महाविकास पॅनलबरोबर आपण इलेक्शन लढत आहोत आणि महाविकास पॅनलला जनतेची पसंती आहे. आपण जर बघितलं तर मागचा जो कुंभमेळा आहे त्या काळात या ठिकाणी मनसेचा महापौर होता. आता आगामी काळातही कुंभमेळा आहे, त्यामुळे सर्वच पक्षांसाठी नाशिक महानगरपालिका जी आहे ती महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळे भाजप जो आहे ते कुठेतरी 100+चा नारा देते. शिवसेना म्हणते की आमचा महापौर होईल. आपल्याला काय वाटतं? हे आमचा पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा अमेरिकेवर फडकणार, व्हाईट हाऊसवर. असं बोलण्यात काय असतं का हो? कोणी काही बोलायचं. तुम्ही काय केलं? तुम्ही 4 वर्ष निवडणुका उशिरा घेताय. काहीतरी बोलतो त्याला काहीतरी बेस असावा लागत असतो. कोणी उचलली जीभ लावली टाळूला ते सत्य नसतं. शेवटी तुम्हाला जनतेच्या मनावर राज्य करावं लागतं, जनतेची कामं करावी लागतात, त्यावेळी जनता तुम्हाला मतदान करते. आणि केलं ना. दत्तक नाशिक घेतलंच होतं ना. देवेंद्र फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलं होतं. काय केलं तुम्ही? म्हणजे तुम्ही आज महानगरपालिकेवर कर्जाची परिस्थिती बघा काय. महानगरपालिकेमध्ये जो झालेला सर्वात मोठा घोटाळा आहे भूसंपादनाचा, तो एक बघा. कितीतरी रस्त्यांच्या क्वालिटीज बघा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काळामध्ये 3.5 वर्ष रस्ते चांगले होते. आणखी एक प्रश्न आपल्याला असा आहे, आपण जर बघितलं तर या पॅनलमधले 4 उमेदवार आपल्यासोबत आहेत. आपण मनसेचे जिल्हा अध्यक्ष आहात. आज दोन्ही ठाकरे बंधूंची राज्यातली पहिली सभा नाशिकमध्ये होते. काय वाटतं तुम्हाला, परिवर्तन नाशिकमध्ये पाहायला भेटेल आपल्याला? ही आज वादळापूर्वीची शांतता आहे. येणारं जे वादळ आहे त्याच्यापूर्वीची ही शांतता आहे. आणि ही शांतता नेहमी निश्चित ही ज्या आज महाराष्ट्रावर जे संकट आलेले हे संकट दूर केल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आपल्यासोबत मनसेचे जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार होते आणि ते या जे मनसे असेल त्याचबरोबर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल आणि काँग्रेस असेल या उमेदवारांचा प्रचार जो आहे त्यांचा सध्या सुरू आहे आणि प्रचार करण्यासाठी उमेदवारांना स्वतः फिरत आहेत. त्यामुळे आज जे आहे ते एक वादळ आहे आणि ही वादळापूर्वची शांतता आहे अशा पद्धतीचं एक वक्तव्य जे आहे ते मनसेचे जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार यांनी केलंय. कॅमेरा पर्सन कुशाल पाटीलसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.